अखंड कातळामध्ये कोरलेला महादरवाजा. शिल्प याला शरभाचं शिल्प बोलतात. इथलाच दगड एकावर एक न ठेवता पूर्ण कातळ फोडून त्याचा भाग बाहेर काढून ह्या देवड्या तयार केल्यात. मग आपण जो सोपा मार्ग होता तोच फॉलो केला, त्यामुळे आपण उलट्या मार्गाने आलोय. आणि असणारी शिवलिंग किंवा महादेवाची पिंड इथे आपल्याला बघायला मिळते. तो माहितीये का की जेव्हा समोर आपण ती मूर्ती पाहतो. आणि आज मी शहापूरचा स्वर्ग दाखवणार आहे. तो जय शिवराय, मी ब्लॉगर तेजू. आज घेऊन आले तुम्हाला शहापूरचा स्वर्ग बघायला. तसे आपण महाराष्ट्रातले बरेच गड किल्ले फिरत असतो, पण नॉर्मली आपण सगळेच गडप्रेमी दुर्गप्रेमी गड किल्ल्यांमध्ये फिरत असतात. पण एखाद्या किल्ल्याचा किंवा एखाद्या गडाचा थेट शिवरायांशी संबंध आला की त्या गडावरती त्या किल्ल्यावरती जाण्याची ओढ ही थोडी जास्त असते. तसंच काहीच आज आपण आलो आहोत शहापूर, म्हणजेच ठाणे जिल्ह्यातील शहापूर मध्ये असणारा माहुली किल्ला. तर तो माहुली किल्ला आज आपल्याला सर करायचा आहे, कारण हा किल्ला फक्त छत्रपती शिवाजी महाराज नव्हे तर राजमाता जिजाऊ, शहाजीराजे या सगळ्यांच्याच पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला आहे. आणि त्यामुळे या किल्ल्याची भ्रमंती करायचं मागच्या वेळी मी ते आले होते, त्यामुळे किल्ला तेव्हा बंद होता तर मला जाता आला नाही, पण तो योग आज येऊन आलाय आणि म्हणून जास्त एक्सायटेड आहे मी. तर हा माहुली किल्ला म्हणजे एक दुर्ग त्रिकूट आहे, ज्यामध्ये माहुली, भंडारगड आणि पळसगड असे 3 किल्ल्यांचा समावेश होतो. त्यातला माहुली हा सगळ्यात मोठा किल्ला आहे आणि बाकी 2 छोटे किल्ले आहेत. तर त्याच्या मागे पण एक त्यावेळीची गोष्ट आहे. या 3 गोष्टींचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या बुद्धिचातुर्याने कसा केला होता ज्यावेळी पुरंदरचा तह झाला होता, हे सगळं आपण आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि आता मी आहे माहुली किल्ल्याच्या बरोबर पायथ्याशी. बरं, इथे यायचं कसं काय ते आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल सहित मी दिलेलं आहे, तर तेही तुम्ही चेक करा. आणि सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्लॉगला. तर माझ्या मागे बघा माहुली किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे. इथून आपल्याला आज जायचंय. पायथ्याशी बरीच मंदिर आहेत, त्यामध्ये बजरंगबलीचं मंदिर आहे, महादेव मंदिर आहे, गणपती मंदिर आहे, गावदेवीचं मंदिर आहे आणि प्रत्येक मंदिराचा त्यामागचा इतिहास आहे. तर आता पायथ्यापासून आपण वर जाणार आहोत. इथून मागच्या वेळी मी आले होते, पण मी किल्ला चढले नव्हते कारण किल्ला बंद होता. पण आता आपण स्टार्टिंग पासून एंड पर्यंत किल्ल्यावर कसं पोहोचायचं आहे, किल्ल्यावरती काय काय पाहायला मिळणार आहे आणि त्यासोबतच इतिहासाच्या पाऊल खुणा आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. चला जाऊयात. माहुली गावची सुंदर सकाळ अनुभवत मी माझ्या प्रवासाला सुरुवात केली. माहुली किल्ल्याच्या प्रवेशद्वारामधून आत प्रवेश केला. किल्ल्याच्या पायथ्याशी अनेक मंदिर आहेत. त्यात गणपती बाप्पाची मूर्ती खरंच खूप सुंदर. तर बघा, किल्ल्याला चढायला किंवा चालायला मी सुरुवात केली आणि हा इकडून जो असा रोड जातो तो खरा किल्ल्याचा रोड आहे, किंवा जिथे आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा पाहिलंय की जिथे तिकीट मिळतं आपल्याला, ते तिकीट सध्या बंद आहे कारण किल्लाच मुळात बंद आहे. आणि या बाजूने बघा राजमाता जिजाऊ उद्यान इथं मागे आहे माझ्या, आणि इथून जी वाट जाणार आहे त्या वाटेने आपल्याला जायचं आहे. पण नॉर्मली जी किल्ल्याची वाट आहे ती मला माहिती आहे किंवा ती मी अनुभवलेली आहे, पाहिलेली आहे. पण ही जी नवीन वाट आहे ही मला माहिती आहे, त्यामुळे मी एक छोटा गाईड घेतलाय माझ्यासोबत, जो पुढे एक साकव आहे त्या साकवापर्यंत आपल्याला सोडणार आहे, कारण तिथून किल्ल्याची वाट जी नॉर्मली असते तीच आहे. तर त्याला घेऊन आता मी चालले. चला तुम्ही पण. राजमाता जिजाऊ उद्यान इतके सुंदर आणि मनमोहक काम केलंय ना या उद्यानाचं की ते ओपन होण्याची वाट सारेच पाहत असतील. उद्यानात असणाऱ्या मावळ्यांच्या स्टॅच्यूकडे पाहिल्यावर कळतं की खरंच किती धष्टपुष्ट आणि बलाढ्य सैन्यदळ होतं आपल्या महाराजांचे. याच उद्यानाला लागून जो रस्ता आहे तो फॉलो करत आपण किल्ल्यावर जाणार आहोत. बघा, ही अशी वाट आहे छोटी. जर तुम्ही केव्हा इथे येण्याचा प्लॅन करत असाल आणि कदाचित किल्ला बंद असेलही तर त्यावेळी या वाटेने आपल्याला जायचंय. किल्ला बंद म्हणजे पूर्ण किल्ला बंद नाही, फक्त जे किल्ल्याचे खालचं प्रवेशद्वार आहे, जो सरळ मार्ग आहे तो बंद आहे, पण तोच मार्ग या वाटेने गेला तरी आपल्याला पुढे जाऊन मिळणारच आहे.
पाण्याचा आवाज येतोय. अच्छा नदी, हा मग तेच ते साकव आहे ना नदीवरून. आता पाणी खूप असेल. अच्छा. या छोट्याशा वाटेने मी चालायला सुरुवात केली. तोच मनाला वेगळा आनंद मिळाला. निसर्गाने किती भरभरून दिलंय ना आपल्याला. शांत वाट, बाजूने हिरवीगार झाडं झुडपं, पक्ष्यांचा सुंदर आवाज, किती छान ना. आणि हो, एवढंच नाही हा, या सगळ्याला पूर्णत्व प्राप्त होतं ते खळखळ करणाऱ्या पाण्याच्या आवाजाने. या पाण्याचा ओढा पार करत आपल्याला वरच्या बाजूने जायचं आहे. बांधलंय का हे? तुम्ही जर केव्हा माहुली किल्ल्याकडे येण्याचा प्लॅन करत असाल तर इथून साकवापर्यंत यायला एक 10 मिनिटं लागत असेल. पण तो रस्ता असा आहे की तिथे खूप छोट्या छोट्या वाटा आहे. त्यामुळे जर आपण नवीन असेल किंवा जरी एक्सपिरियन्स असेल तरीही आपल्याला चुकायला होऊ शकतं. त्यामुळे इथल्या स्थानिक लोकांना कोणाला तरी सोबत घेऊन येणं बेस्ट ऑप्शन आहे. जसं की आता मी याला घेऊन आले, कारण अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहित नसतात आणि नेहमी जाणारे जे लोक असतात ज्यांच्या पायाखालची ती वाट असते त्या लोकांना त्या माहित असतात. त्यामुळे बेस्ट ऑप्शन हाच आहे की इथल्या इथे थोड्याशा अंतरासाठी तुम्ही गाईड घेऊन या. बघा, माहुली किल्ल्यावर आपण चालायला सुरुवात केल्यानंतर ट्रेकला आपल्या स्टार्ट झाल्यानंतर 5 मिनिटातच आपल्याला हे साकव लागतं. आणि हे साकव पार केल्यानंतर बघा इथे असा बोर्ड आहे ज्यावर लिहिलंय माहुली किल्ला. त्यानंतर इथे आपण थोडं पुढे आलो की इथे बघा आणखी एक बोर्ड आहे जिथे लिहिलंय वन्यजीव विभाग ठाणे, अशा प्रकारचा बोर्ड. आणि या बोर्डच्या समोरून जी वाट जाते हीच वाट आपल्याला फॉलो करायची आहे. कारण इथे अशा अनेक वाटा आहेत ज्या दिसायला जरी सारख्या असल्या तरी त्या प्रत्येक वाट आपल्याला किल्ल्यापर्यंत नेऊन सोडेलच असं नाही. कारण आता पावसाचे दिवस आहेत, पाऊस बऱ्यापैकी लागून गेलाय. सप्टेंबर महिना चालू आहे हा आता आणि बऱ्यापैकी रान वाढलेलं आहे. दोन्ही बाजूला बघा आपल्याला घनदाट जंगलही दिसतंय. त्यामुळे एकतर आपण सोबत कोणतरी गाईड घेऊन यावं किंवा ज्याला माहिती आहे त्याने असेच रस्ते फॉलो करावे. किल्ल्याच्या ट्रेकला सुरुवात करून 15 ते 20 मिनिटं झाली आहेत. आता आपल्याला अर्धा ते पाऊण तास तरी ही एकच वाट फॉलो करायची आहे. आणि तसंच चुकण्याचा किंवा वाट भरकटण्याचा चान्सच मिळत नाही. कारण तुम्ही कोणत्याही गड किल्ल्यांवर केव्हाही जा, तुम्हाला गडप्रेमी तिथे भेटतातच. त्याचबरोबर डोंगर माथ्यावर असणाऱ्या गडांच्या वाटेवर, दगडांवर, झाडांवर वेगवेगळ्या प्रकारच्या चिन्हांद्वारे आपल्याला मार्ग दाखवला जातो. दीड तासाचा छान असा ट्रेक झालाय आपला. तसं बघायला गेलं तर हा ट्रेक 2.5 ते 3 तासाचा आहे.
पण आपण मध्ये थांबत थांबत गॅप घेत येतो, त्यामुळे आपल्याला 3-3.5 तासही लागू शकतात. आणि आता मी ज्या ठिकाणी उभे आहे तिथे छान अशी सपाट जागा आहे, कारण खूप चढण होती, खूप छोट्या वाटा होत्या, त्या फॉलो करत मी आले. पण वाट एकच होती, आपल्याला भटकण्यासारखी दुसरी वाट नव्हती, त्यामुळे मी सरळ इथपर्यंत आले. सलग 1 तास मी ट्रेक केला. त्यानंतर आता बघा माझ्या मागे इकडे या साईडला बाले किल्ला आहे, जो तुम्हाला इथून दिसतोय. पण धुक्याची चादर एवढी पांघरलेली आहे की तो बाले किल्ला इथून नीटसा दिसत नाहीये. त्या तिथे बाले किल्ला आहे. आणि आता बाले किल्ल्यापासूनचा जर आपला ट्रेक म्हणाल तर एखाद्या तासाचा आहे, पण आपल्याला पुढे जाऊन किती वेळ लागतो ते बघायचं आहे. आणि टोटल स्टार्टिंग पासून एंड पर्यंत किती वेळ गेलाय तो बघायचा आहे आपल्याला. त्यानंतर किल्ल्याचा जो एकंदरीत इतिहास आहे तो आपल्याला वर जाऊनच बघायचा आहे, कारण तिथे असणारा शिवपिंड, महादरवाजा, तिथे असणारे राजवाड्याचे अवशेष सगळं आपल्याला वरती जाऊनच बघायला मिळणार आहे. आतापर्यंतचा ट्रेक खूप छान होता. पाऊस अजिबात नाहीये, वातावरण खूप छान आहे, त्यामुळे दमछाक होत नाही. पण हा ट्रेक असा आहे की यामध्ये आपल्या शरीराची इम्युनिटी खूप महत्वाची आहे, त्यामुळे येताना पाण्याची तर खूप जास्त गरज भासते. आपण पावसाळ्यामध्ये जर ट्रेक करत असू तर आपल्याकडे किमान एका माणसासाठी 2 लिटर पाणी असणं आवश्यक आहे. इतर वेळी उन्हाळ्याच्या दिशेने आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे आपण पाणी आणू शकतो, कारण मी स्वतः 1 लिटर पाणी संपवलेलं आहे आतापर्यंत. आणि जरी वातावरण पावसाचं असेल, शांत असेल, तरीही आपण जे चढण करतो किंवा जे छोट्या वाटेने वाट काढत येतो त्यांना पूर्ण थकायला होतं आणि पाण्याची गरज भासते. सो ही गोष्ट लक्षात ठेवा आणि पॉईंट करा. आता जर तुम्हाला इकडे धुकं दिसतंय, हा सह्याद्रीचा स्वर्ग. आणि म्हणूनच तुम्हाला मी सुरुवातीला बोलले की आज तुम्हाला मी शहापूरचा स्वर्ग दाखवणार आहे. हाच आहे तो शहापूरचा स्वर्ग, किल्ले माहुली. पुन्हा एकदा अर्धा ते पाऊण तास चढाई झाली. त्यानंतर एका सपाट जागी मी आले. आणि बघा ज्या ज्या ठिकाणी असं सपाट जागा किंवा मोकळी जागा आहे त्या त्या ठिकाणी बघा अशा लोखंडी रॉड ठेवले आहेत, जेणेकरून फोटो तर खूपच छान येतात तिथे. आणि थोडी आपण विश्रांती करू शकतो, कारण कातळ भाग आहे त्याच्यावरती आरामात बसू शकतो. आणि तुम्हाला जो आपण माहुली किल्ल्यावरती शिडी मार्ग बघतो तो बघा इथे माझ्या मागे आहे शिडी मार्ग. या शिडी मार्गाने आपल्याला सरळ वर जायचं आहे. आणि या किल्ल्याचा 80% तरी भाग आपण चढलो आहोत आणि वरती आलो. आता फक्त उरलेले 20% भाग आपल्याला चढायचा आहे. मग पुढे महादरवाजा भेटणार आहे, आणि तो महादरवाजा पाहण्यासाठी मी उत्सुक आहे, कारण एवढी जी मेहनत झाली ना, जी कसरत झाली ती फक्त त्या महादरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी आहे. सो चला आता आपण शिडीने वर जाऊयात महादरवाजापाशी. हा माहुली किल्ला म्हणजेच किल्ल्यांचं दुर्ग त्रिकूट, ज्यामध्ये पळसगड आहे, भंडारगड आहे आणि मुख्य किल्ला म्हणजे माहुली. तर त्याच माहुली किल्ल्याच्या महादरवाजापाशी आपल्याला जायचंय, पण त्याआधी हा एक छोटासा टप्पा पार करायचा आहे, तो म्हणजे हा शिडी मार्ग. या शिडी मार्गानेच आपल्याला वर जायचं आहे. माहुली किल्ला हा स्वराज्यासाठी एक खूप महत्वपूर्ण किल्ला होता, ज्याने अनेकदा छत्रपती शिवाजी महाराजांना हुलकावणी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांना अपयशी आलं या किल्ल्यामुळे. असा हा किल्ला आहे, त्यामुळे खूप असा इतिहास दडलेला आहे या माहुली किल्ल्याचा छत्रपती शिवाजी महाराजांशी, ज्यांचं थोडं बालपणही इथे गेलंय. आणि असं सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा जन्म होण्याआधीचे 2 दिवस जिजामाता या किल्ल्यावर होत्या. तर बघा, एवढा प्रवास केल्यानंतर आपल्याला पहिलं पाण्याचं टाकं दिसलं इथे. आणि टाकं म्हणजे तलावच आहे इथे. बघा, भरपूर प्रमाणावरती पाणी आहे, पण कदाचित उन्हाळ्यामध्ये असेल की नाही माहित नाही. आता पाऊस चालू आहे तर खूप पाणी आहे इथे, पण हे पाणी पिण्यायोग्य नाही. आणि जर आपण पुढे गेलो महादरवाजाकडे, तर तिथे एक टाका आहे जे मी पाहिलंय. तर त्याच्यामध्ये पिण्यायोग्य बारमाही पाणी असतं असं म्हणतात. आणि आपल्याला या वाटेने बघा आता सरळ इकडे जायचं आहे. ही वाट सरळ महादरवाजाकडे जाते. सो आपण आता महादरवाजाकडे जाऊया. तिथलं जे शिव मंदिर आहे किंवा जे महादेवाचं मंदिर आहे तिथे मला दर्शन घ्यायचंय. आणि ती ओढ खूप जास्त लागली, कारण तिथे प्रत्यक्षात महाराजही आपल्याला दिसणार आहेत. आणि महाराजांसाठी मी अशी छान फुलं येताना घेऊन आले, तीही मला तिथे जाऊन त्यांच्या चरणी अर्पण करायचे आहेत. तर चला मग आपण आता महादरवाजाकडे जाऊया. त्या पाण्याच्या टाक्यापासून बघा आपण सरळ आलो. त्यानंतर इथे जी प्राचीन शिवपिंड आहे, जी खूप पुरातन आहे, पण ती नेमकी कोणत्या काळामधले, मध्ययुगीन काळामध्ये तर नक्कीच असणार, कारण शिवकाळामध्ये आणि पेशवे काळामध्ये या सर्व देवदेवतांची आवर्जून पूजा केली जायची. आणि फायनली मी आले आहे महादरवाजापाशी. पण महादरवाजापाशी मी काही सरळ महादरवाजाच्या सरळ दिशेने नाही आले, तर आम्ही उलट्या बाजूने आलो, कारण इथली जी सोपी वाट आहे ती उलट्या बाजूनेच आहे. त्यामुळे उलट्या बाजूने आल्याच्या नंतर आपला जो महादरवाजा मिळतो तो महादरवाजा आहे. सो मी बाहेर आल्यानंतर बाहेरून पुन्हा आत जाऊन तुम्हाला दाखवणार आहे की महादरवाजा पार केल्याच्या नंतर आपल्याला जे महादेवाचं मंदिर लागणार आहे ते, आणि जिथे आपले साक्षात महाराज विराजमान आहेत ती जागा किंवा ती वास्तू. तर इथे बघा हा महादरवाजा आहे. आणि इथे बघा हा त्या महादरवाजाचं एक खास वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हा अखंड कातळामध्ये कोरलेला महादरवाजा आहे. अगदी हा महादरवाजा त्याच्या आतल्या पहारेकरांसाठी असणाऱ्या देवड्या सगळं अखंड कातळामध्ये कातळ फोडून बनवलंय. आणि त्याच्या साईडला बघा इथे तुम्हाला दगड दिसत. आणि अशा प्रकारचे अनेक शिल्प या आधी या किल्ल्यावरती होती, या महादरवाजावरती होती, पण ते काळाने त्याची ढासळ झाली, ते पडलं गेलं, त्यामुळे आपल्याला बघता येत नाही. पण इथे बघा हे जे शिल्प आहे याला शरभाचं शिल्प बोलतात. आपल्या पुरातन इतिहासामध्ये शरभ नावाचा जो प्राणी होता, जो आपल्या संस्कृतीसाठी खूप शुभ मानला जायचा, त्यामुळे महाराजांच्या बहुतेक गड किल्ल्याला शरभ हाच प्राणी असतो. आणि अगदी त्या आधीच्या काळामध्ये सुद्धा जेव्हा बहामनी सत्ता वगैरे होत्या त्यामध्ये सुद्धा शरभ हा प्राणी खूप शुभ मानला जायचा. त्यामुळे प्रत्येक किल्ल्यावरती किंवा प्रत्येक गडकोटावरती आपल्याला कुठे ना कुठे हा शरभाचा प्राणी बघायला मिळतो. तोच हा शरभाचा प्राणी जो आपल्याला बघा या साईडला. आणि इथे जे तुम्हाला चिन्ह दिसतंय हे कलशाचं चिन्ह आहे. आपल्या मराठी संस्कृतीमध्ये आपल्या सणवारांमध्ये बघा आपण प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही कलशारोहणाने करतो. आणि तेच आहे, हा दगड इथला नाहीये, हा इथे ठेवण्यात आला आहे. कारण तुम्ही वरती बघताय महादरवाजा आपल्याला पूर्ण ढासळलेला दिसतोय, काहीच नाही, त्याचे फक्त अवशेष आहेत. त्यामुळे त्याच्या जे पडलेले दगड आहेत किंवा त्याचे जे अवशेष आहेत ते असे साईडला करून ठेवले. आणि इथून जर आपण आतमध्ये एंटर केलं, दोन्ही बाजूला बघा आपल्याला पहारेकरांच्या देवड्या आहेत. आणि या देवड्याही अखंड कातळामध्ये कोरलेल्या आहेत. कुठलाच दगड एकावर एक न ठेवता पूर्ण कातळ फोडून त्याचा भाग बाहेर काढून ह्या देवड्या तयार केल्यात. आणि एका वेळी
6 ते 7 फुटाच्या आरामातच असलेल्या देवळात, ज्याच्यामध्ये एक माणूस आरामात उभा राहू शकतो, झोपू शकतो, अशी प्रशस्त जागाही आहे. आणि इथून जर आपण सरळ असे वरती गेलो तर आपल्याला महादेवाचं मंदिर लागणार आहे. मंदिराचे फक्त आपल्याला अवशेष बघायला मिळतात, पण तिथलं असणारं शिवलिंग आणि समोर असणारा नंदी सोबत प्रत्यक्षात इथे विराजमान झालेले आपले सिंहासनावरचे महाराज आपल्याला तिथे बघायला मिळणार आहेत. याच मार्गाने आपल्याला, आपण येताना याच मार्गाने उलट आलो होतो, कारण जो या किल्ल्याचा सोपा मार्ग आहे तो आपण फॉलो केला होता. कारण या मार्गाने जर आपण, तो खूप दरड आहे किंवा उतार आहे, चढाव आहे, जो पार करणं इझिली पॉसिबल नाहीये. त्यामुळे आपण जो सोपा मार्ग होता तोच फॉलो केला, त्यामुळे आपण उलट्या मार्गाने आलोय. आणि आता आपण सरळ मार्गाने जर वरती चाललो तर त्यावेळी असणारं शिव मंदिर आपल्याला बघायला मिळतं. जिथे बघा इथे त्यावेळी मंदिर होतं, पण आणि मंदिर होतं हे ठामपणे बोलू शकतो, कारण त्याच्या आजूबाजूला असणारे अवशेष आपल्याला हे सांगतात की त्यावेळी इथे अगदी खांब उभे राहून छोटस का असेना पण एक मंदिर होतं, ज्यामध्ये असणारी शिवलिंग किंवा महादेवाची पिंड इथे आपल्याला बघायला मिळते. आणि त्याच्या समोरच नंदी आहे बघा, आणि ते होम करण्यासाठीचे एक चौकोनी आहे. आणि त्यानंतर ज्यासाठी एवढा अट्टहास, ज्यासाठी हे सगळं केलं, इथपर्यंत आलो, ते म्हणजे आपल्या महाराजांचं एक मुखदर्शन. आणि इथपर्यंत जो आपण प्रवास करतो त्याचा जो थकवा असतो किंवा जो त्रास असतो, जो ताण असतो, तो एका क्षणात जेव्हा केव्हा विलीन होतो माहितीये का, की जेव्हा समोर आपण ती मूर्ती पाहतो. आणि ते पाहिल्यानंतर ते जे सुख असतं ना, ते प्रत्येक ट्रेकरसाठी थोडं वेगळंच असतं, जे मी स्वतः अनुभवलंय. आधी मी इथे आले होते, महाराजांची पूजा वगैरे केली, छान महाराजांना फुलं अर्पण केली, त्यानंतरच आपण खाली गेलो होतो. मग असे जेव्हा मी इथे आले होते त्याच वेळी महाराजांना फुलं अर्पण करून गेले. आता पुन्हा एकदा आले, कारण आपल्याला मागचा पूर्ण भाग कव्हर करायचा होता. आणि इथे ज्यावेळी किल्ला सर होतो त्यावेळी शेवटचा, अगदी हा शेवटचा पॉईंट नाही, याच्या पुढे खूप पॉईंट आहेत, पण एक मध्यांतर असतं ना, जिथे आपल्या मनाला विसावा मिळतो, ही अशी प्रतिमा बघून. आणि खरंच खूप छान वाटलंय. आणि याच्या जर मागे तुम्ही पाहिला तर असा भारावून टाकणारा, मन हेलावून टाकणारा व्ह्यू आहे ना, खरंच खूप भारी. आणि जेव्हा मी तुम्हाला सुरुवातीला बोलले की तुम्हाला आज मी शहापूरचा स्वर्ग दाखवणार आहे, तो शहापूरचा स्वर्ग हाच आहे जो तुम्हाला माझ्या समोर दिसतोय. पूर्ण धुक्यामध्ये हरवलेला सह्याद्री आहे आणि सह्याद्री डोंगर रांगांमध्येच येणारा हा किल्ला आहे. आणि इथून बघा आपण तिथे जी शिवपिंड आहे, त्या शिवपिंडीच्या बाजूने गेलो तर तिथे एक पाण्याचे टाके आहे. या किल्ल्यावरती येताना आपल्याला बरीचशी पाण्याची टाकं मिळाली. आपण मगाशी एक पाण्याचं टाकं बघितलं, पण ते नॉर्मल होते, ज्याच्यामध्ये आपण पिण्यायोग्य पाणी नव्हतं. पण जर तुम्ही हे पाण्याचं टाकं पाहिलं तर इथे पिण्यायोग्य पाणी आहे. अगदी हात धुण्यासाठीही म्हणा किंवा बारमाही चालणारं पिण्याच्या पाण्यासाठीचं टाक आहे बघा. मी स्वतः इथे बॉटल भरून घेते आणि तुम्हाला दाखवते मी उंदरीवरून. अगदी पिण्यायोग्य पाणी, अगदी निळशार दिसणारा छोटस टाका आहे, पण इथे येणारा प्रत्येक वाटसरूची किंवा प्रत्येक ट्रेकरची तहान भागवण्याचं काम हे 12ही महिने करत असतं. आणि त्यानंतर आपण या वरच्या बाजूने जर गेलो तर इथे असणारे जुन्या वाड्यांचे अवशेष किंवा जो पळसगडाचा रोड आहे तो आपल्याला याच बाजूने आहे. आणि बघा इथे अशा प्रकारचे बोर्ड पण लावलेत. आणि किल्ल्यावरती एंटर करताना बघा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे बोर्ड दिसतात, त्यामुळे चुकण्याचे चान्सेस जराही नाही. फक्त सुरुवातीला काही सेम सेम दिसणारे वाटा आहेत, त्यामुळे आपल्याला थोडं चुकायला होतं. आणि इथे जर बघितलं तर एकच वाट आपल्याला फॉलो करून वरपर्यंत येते. जसं आता हा आहे, आपण इकडे जाऊन बघणारच आहोत. थोडा वेळ इथे शांत बसूयात, मनाचं समाधान करत आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूयात. तर बघा या इकडे महादरवाजा आहे. महादरवाज्यातून आपण सरळ वरती आलोय, जिथे महादेवाचं मंदिर आपण पाहिलं. त्यानंतर सरळ वाटेने वरती आलोय. आणि या इथे आल्याच्या नंतर उजव्या बाजूला बघा इथे एक बोर्ड लावलाय, पण त्या बोर्डवर नेमकं काय लिहिलंय ते दिसत नाहीये. कदाचित राजवाड्याकडे जाणारा मार्ग असेल. आणि इथे असणारे पडक्या अवस्थेतले राजवाड्याचे मार्ग आपल्याला बघायचेच आहेत. आणि बाहुलेश्वराचं मंदिर ते याच बाजूला आहे का कन्फर्म माहित नाही, पण आपण जाऊन बघूयात.
याच बाजूला राजवाडा आहेत कदाचित, कारण त्या बोर्डवर जरी नीटसं काही दिसत नसेल तरी पण बोर्ड आहे म्हणजे नक्कीच काहीतरी इकडे आहे. पण इथे दूर दूर पर्यंत मला ही झाडच वाढलेली दिसत आहेत. राजवाड्याचे अवशेष नक्कीच इकडे आहेत, पण इथे आता पावसाचे दिवस चालू आहेत. पाऊस 2 महिने आधी लागूनही गेलाय, त्यामुळे माझ्या आजूबाजूला बघा तुम्हाला एक प्रकारची झाडं दिसत आहेत. तर ही त्या फुलाचं नेमकं मला नाव येत नाही, पण तुम्हाला माहित असेल तर नक्की सांगा. पर्पल कलरची फुलं असतात आणि त्यामुळे हे वन पूर्ण वाढलंय त्या फुलांचं. तर इथून आता माझ्या हाईट एवढं तर रान आहेच इथे, तर ट्राय करते मी आतमध्ये जायला. पॉसिबल झालं तर ठीक, नाही तर मग आपण जो इतिहास पाहणार आहोत तो बाहेरूनच पाहूया. एक टप्पा तर पार करून आले मी, पण हे बऱ्यापैकी रिस्कीच आहे, कारण आता मला डाव्या बाजूने जायचंय. कारण या बाजूला काय नाही, फक्त माळरान आहे आणि या बाजूने मला जायचं. तर इथे बघा तुम्हाला मागे दिसते माझ्या, जेवढं अंतर मी पार करून आता आले ना त्याच्यापेक्षाही जास्त आहे. आणि एवढी माझी हाईटही नाही की मी ते पार करून जाऊ शकते. त्यामुळे आपला हा व्हिडिओ इथे स्टॉप. पण आपण नक्की पुन्हा केव्हा तरी माहुली गडावरती येऊ, कारण मी माहुली गड पूर्ण असा नाही पाहिलाय. आणि माझ्या जोपर्यंत पूर्ण गड स्वतः पाहत नाही तोपर्यंत मनाचं समाधान होत नाही की आपण गड फिरून आलो, ट्रेक करून आलो. तर माहुली किल्ल्याचा इतिहास फार मोठा आहे. खूप वेळा माहुली किल्ला स्वराज्यामध्ये आलाही आणि गेलाही. जसं की 1661 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः हा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला होता. याआधी या किल्ल्यावरती खूप सत्ता होऊन गेल्या, कारण हा किल्ला तसा फारसा जुना आहे. आणि शिवकाळामध्ये महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर जेव्हा स्वराज्यामध्ये अशी एक वेळ आली होती की महाराजांना तह करावा लागला, ज्या तहाला पुरंदरचा तह असं बोलतात. जो तो मिर्झा राजे जयसिंग म्हणजे साक्षात प्रभू श्री रामचंद्रांचे वंशज, ज्यांनी पुरंदर किल्ल्यावरती हल्ला केला होता आणि पुरंदराला असा वेढा घातला होता की तो वेढा सुटणं किंवा पुरंदर वाचवणं शक्य नव्हतं. आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म हा पुरंदर किल्ल्यावरती झाला होता, त्यामुळे एक नातं जोडलं गेलं होतं त्या किल्ल्याशी. त्यामुळे तो किल्ला आपल्या हातून जाऊ देणं किंवा स्वराज्यातून पुन्हा परक्यांच्या स्वाधीन करणं, मुघलांकडे देणं, हे शिवाजी महाराजांना पटण्यासारखं नव्हतंच. कारण आपल्या हृदयापासून जोडलेली नाती ही काही वेगळीच असतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक तह केला होता मिर्झा राजे जयसिंग सोबत, की स्वराज्यातील तुम्हाला जेवढे किल्ले पाहिजे तेवढे तुम्ही तुमच्या नावावरती करून घ्या. फक्त हा पुरंदरचा जो किल्ल्यावरती तुम्ही आक्रमण केलं आहे किंवा सतत तोफांचे मारे करत आहात ते थांबवा. कारण थोड्या दिवस तोफांच्या माऱ्यानंतर पुरंदराची एक भिंतही ढासळली होती, परंतु पुरंदर हा ताठ मानेने उभा होता. त्यामुळे असे अनेक किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना दिले. त्यामध्येच हा माहुली किल्ल्याचा समावेश होता, जो नंतर 1671 साली मोरोपंतांनी पुन्हा स्वराज्यामध्ये आणला होता. तर त्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची एक बौद्धिक चातुर्य म्हणता येईल अशा प्रकारे वापरलं की हा माहुली किल्ला मुळात एकच किल्ला आहे, ज्याला आपण एक दुर्ग त्रिकूट बोलतो, ज्यामध्ये पळसगड आणि भंडारगडाचा समावेश होतो. पण त्या जरी तो किल्ला एक असेल तरी महाराजांनी अनेक किल्ले देण्याचं वचन किंवा अनेक किल्ले देण्याचा तो तह होता. त्यामुळे आपल्या बुद्धिचातुर्याने असं दाखवलं की हे 3 वेगवेगळे किल्ले आहेत किंवा हे 3 वेगवेगळ्या वास्तू आहेत. तर त्या ज्यावेळी किल्ल्यांची यादी निघाली त्यावेळी फक्त माहुलीगड न लिहिता माहुलीगड, पळसगड आणि भंडारगड असे 3 किल्ल्यांचा समावेश झाला होता. म्हणजेच महाराजांना जे किल्ले मुघलांना द्यायचे होते त्या याच्यामध्ये जर फक्त माहुली लिहितात तर एकच किल्ला त्यांच्याकडे गेला असता, आणि 3 लिहिलं कारण त्यांना 100हून अधिक किल्ले त्यांना द्यायचे होते. तर असा हा माहुली किल्ला जो नंतर मोरोपंतांनी पुन्हा आपल्या स्वराज्यामध्ये आणला होता. तर माहुली किल्ल्याचा हा इतिहास अशा प्रकारे आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माच्या आधी 2 दिवस जिजामाता या किल्ल्यावरती होत्या असं म्हणतात. त्यानंतर मग त्या शिवनेरीवरती गेल्या. त्यावेळी शहाजीराजे या किल्ल्यावरती होते आणि त्यांनी स्वतः तो किल्ला लढवलाही होता. परंतु ते आदिलशाहीमध्ये असल्याने मुघलांचं एवढ्या प्रमाणावरती आक्रमण झालं होतं की त्यांना तो किल्ला सोडावा लागला, कारण गरोदर अवस्थेमध्ये राजमाता जिजाऊ होता. त्यानंतरही शिवाजी महाराज त्यांच्या बालपणाचे काही क्षण इथे घालवले. त्यांनी इथे वास्तव्याला ते आले होते आणि त्यानंतर ते पुण्यात लाल महालामध्ये गेले होते. अशा प्रकारचा हा इतिहास आहे या किल्ल्याचा.
किल्ला फिरून मला खरंच खूप छान वाटलं. फक्त थोड्यासाठी राहिलं की इथले असणारे राजवाडे, राजसदर मला पाहता नाही आली. पण बऱ्यापैकी मी किल्ला पाहिलाय, महादरवाजा पाहिला, शिवलिंग पाहिलं, जे पाहायचं होतं ते पाहिलं. प्रत्यक्ष आपल्या महाराजांचं दर्शन घेतलं. खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचा ट्रेक कोणता असेल हेही मला सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय.